खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं सध्या दिसतंय, कारण शिवसेनेच्या ताई माई अक्का अभियानावर राऊतांनी टीका केली। संजय राऊतांच्या टीकेला आता गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर संजय राऊतांचं डोकं खराब झालंय असं गुलाबराव पाटील म्हणतात, तर ताई माई अक्काच मतदार आहेत, राऊतांना माहिती नाही का असा सवाल देखील गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला। गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली। ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल, पण मी असं बोलणार नाही की त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळालेली आहे, बरं का। हे जी फौज आहे, मग शब्द वापरला नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात। शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं आहे। म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो। ताई माई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का? मी तुम्हाला सांगतो की डोकं खराब झालेलं आहे। बाजूला ठाणा जिल्हा आहे, त्यांनी त्याचं काम करावं। भ्रष्ट नेता किती भ्रष्ट आणि क्रूर असू शकतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे असं म्हणतायत। त्यांना दुसरं कामच नाही, सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे, याच्यामध्ये त्यांना फार मर्दानगी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं। जनता हुशार आहे। आपण जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लॉन्च झाली, ती महिला भगिनींना भेट आपण रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस देतोय। या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये त्याच्यामध्ये जमा होतील। लेक लाडकी देखील युद्धपातळीवर आपण राबवतोय। युवकांसाठी स्टायपेंड योजना जी आहे ती देखील राबवतोय। वृद्धांसाठी वयश्री योजना राबवतोय। त्याच्यामुळे प्रत्येक समाजातला घटक आणि कुटुंबातला घटक याला आर्थिक ताकद मिळाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे। आणि ह्या सगळ्या योजना लॉन्च झाल्यामुळेच आमचे विरोधक जे आहेत त्यांना पोटसू उठलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।